हॅलो. तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की डास आपल्याला का चावतात? विशेषतः मादी डास का चावतात? म्हणजेच रक्ताच्या एका लहानशा घोटासाठी त्या मानवाच्या हाताचा जोरदार फटका बसण्याचा धोका का पत्करतात? तर याचं उत्तर असं आहे, त्यांना त्यांचा जीवनक्रम पूर्ण करायचा असतो. आणि याच विषयावर आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत. चला तर डासाच्या अतिशय विचित्र आणि वळवळणाऱ्या जीवनाचे जवळून निरीक्षण करूया. डासाचा जीवनक्रम हा नर आणि मादी डासाच्या प्रजननाने किंवा मेटिंगने सुरू होतो. परंतु त्यानंतर लगेचच मादी डासाच्या मनात केवळ एकाच गोष्टीचा विचार असतो की अंडी घालायची आहेत आणि त्या अंड्यांची वाढ होण्यासाठी तिला रक्ताच्या अन्नाची गरज असते. आणि म्हणूनच ती म्हणते, चला मेजवानीची वेळ आहे. आणि याच टप्प्यावर आपण सगळेजण, तुम्ही आणि मी, तिच्या या ध्येयाचा भाग बनतो. परंतु तुम्हाला हा प्रश्न पडलाय का की डास आपल्याला शोधून कसे काढतात? ही एक मनोरंजक गोष्ट आहे काय. मादी डासाच्या डोक्यावर विशिष्ट प्रकारच्या स्पृशा किंवा अँटीना असतात आणि या स्पृशांवर अतिसूक्ष्म केसांसारखी रचना असते. ज्या रचना डासाला आपण सोडलेला कार्बन डायऑक्साईड अगदी 10 मीटर अंतरावरूनही शोधून काढण्यास मदत करतात. एकदा का ती जवळ आली की आपल्या शरीराची उष्णता आणि आपल्या शरीराचा गंध, जो आपल्या त्वचेवर असलेल्या जीवाणूंमुळे निर्माण होतो, तो ग्रहण करते. आणि हे दोन्हीही एखाद्या गुगल मॅप सारखं काम करतात, ज्यामुळे डासाला आपलं लक्ष शोधण्यास मदत होते. एकदा का ती पोटभर रक्त प्यायली की ती अंडे घालण्यासाठी तयार होते आणि त्यासाठी ती साचलेलं गोडं पाणी शोधते. या साचलेल्या पाण्यासाठी विचार करा की डबके आहेत, तलाव आहे, पाण्याचा ट्रे आहे किंवा कुंडीच्या खाली असलेली ताटली आहे, जी कुंडीतलं पाणी बाहेर जाऊ देत नाही. या सगळ्या ठिकाणी ती अंडे एकटे एकटे किंवा एकत्र पुंजक्यांच्या स्वरूपात घालते आणि हे अंडे पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगतात आणि या प्रत्येक अंड्यामधून एक अळी बाहेर पडते, ज्याला लार्वा म्हणतात. आता हा टप्पा मोठ्या डासांपेक्षा किंवा प्रौढ डासांपेक्षा अत्यंत भिन्न असतो. या अळ्या लांब आणि वळवळणाऱ्या सजीव असतात, ज्या पाण्याच्या पृष्ठभागाजवळ तरंगतात आणि या स्नॉर्कल सारख्या नळीमधून श्वासोश्वास करतात, ज्याला आपण नलिका किंवा सायफन म्हणतो. तसेच या पाण्यातील सूक्ष्मजीवांना किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम्सला खातात. परंतु जर धोका निर्माण झाला तर त्या लगेच एस आकाराच्या वळवळणाऱ्या गतीने खाली खोल पाण्यात बुडी मारतात. म्हणूनच यांना रिगलर्स असं देखील म्हणतात, कारण या वळवळण्याची हालचाल करतात. आता पुढे सुमारे 10 दिवस कात टाकल्यानंतर आणि वाढ झाल्यानंतर अळीचे रूपांतर कोशामध्ये किंवा प्युपामध्ये होते. आता हे कोश काहीही खात नाही, परंतु हवेतून अजूनही ऑक्सिजन घेण्यासाठी ते पाण्याच्या पृष्ठभागाजवळ तरंगतात. मुख्य म्हणजे ते हालचालीबाबत अत्यंत संवेदनशील असतात. पाण्याच्या पृष्ठभागाला थोडासाही स्पर्श झाला की ते मागे वळून सूर मारतात किंवा कोलांटी उडी मारून खाली बुडी मारतात. म्हणूनच त्यांना टम्बलर्स असं देखील म्हटलं जातं. आता कोशाच्या आतमध्ये एक चमत्कारिक घटना घडते. डासाचं रूपांतरण होतं. अवघ्या काही दिवसात एक प्रौढ डास बाहेर येतो, जो उडण्यासाठी आणि हे चक्र पुन्हा सुरू करण्यासाठी तयार असतो. प्रौढ नर डास सामान्यतः फुलांमधील मकरंदावर किंवा नेक्टरवर जगतात, तर प्रौढ मादी डास ही इतर प्राण्यांच्या रक्तावर आणि मानवाच्या रक्तावर जगते. आता यात एक गंभीर बाब आहे काय. मादी डास केवळ रक्त शोषत नाही, तर या डासामुळे विविध प्रकारचे आजार देखील पसरू शकतात, जसे की मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया आणि झिका यासारखे अनेक धोकादायक आजार देखील पसरू शकतात. आणि डास चावल्यामुळे जगभरातील लाखो लोक आजारी पडतात. मग आपण याच्यावर उपाय काय करू शकतो? तर आपण मच्छरदाण्यांचा वापर करू शकतो. आपण डास प्रतिबंधक मलम म्हणजेच रिपेलंट्स देखील लावू शकतो. आणि आपल्या घराभोवती जर आपण पाणी साचू दिलं नाही तर या डासांना अंडे घालायला कुठे जागा मिळणार नाही. आता हे आपल्यासाठी एक लहान पाऊल आहे, परंतु आपले जीवन डासमुक्त करण्याच्या दृष्टीने ही एक मोठी झेप आहे. या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.